लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटलेले पैसे आता संपले, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने मतांसाठी मतदार पैसे घेतात, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. रेशन दुकानदारांकडे मोफत धान्यासाठी लोक जाऊन परत येत आहेत, कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे 3 कोटी बिल शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानावर धान्य उपलब्ध नाही. तसेच ऑनलाईन मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेची लूट होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकांचे संपले. निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून आले आणि पूर्वीचे निवडणुकीतले लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी काम करत आहेत. पैसे वाटले असले तरी रेशन दुकानावरती गेले 15 दिवस जे मोफत मिळणारं धान्य मिळण्यासाठी सातत्याने नागरिक रेशन दुकानावर येत आहेत आणि परत जात आहेत. याचं कारण शोधल्यानंतर ज्या असलेल्या पुरवठादार जो वाहतूक पुरवठादार याला 3 महिन्याचं जवळ सुमारे 3 कोटीचं बिल मिळालेलं नाही. आणि या मिळालेल्या बिलाबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही त्यांचे बिल वरती पाठवले असे सांगितले आणि ते पाठवलेले बिलांचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी आहेत त्यांनी करण्याची गरज आहे. पण जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी हे सध्या जिल्ह्याच्या पुरवठ्याकडे लक्ष देण्यापासून विचलित झालेले आहे. त्यांना जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्यातून बदली करण्यासाठी सातत्याने पाठी असून ते कार्यालयातच 12-1 वाजता पोचतात. कार्यालय शासकीय नियमाप्रमाणे किती वाजता चालू होते आणि हे किती वाजता पोचतात आणि मग या अशा रेशनिंग सारख्या सर्वसामान्यासाठी आणि ज्या असलेल्या राज्य शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा करून हे जर मोफत धान्य जनतेला आणि ग्रामस्थांना मिळत नाही तिथे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष करतायत. याच माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आमची सांगण्याची हेतू आहे, प्रयत्न आहे की आपण जे निवडणुकीत 1000-2000 घेता आणि तुम्हाला वारंवार मिळणारं धान्य, स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य हे रेग्युलर मिळते की नाही हे बघण्याची कोणत्याही लोकप्रतिनिधी स्वतःही दाखवलेली नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या भूमिविलेख कार्यालयात नव्याने काढलेले ऑनलाईन मोजणीचे अर्ज करण्याकरता ते ऑनलाईन करताना त्या कार्यालयातून बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन किंवा कार्यालयात अर्ज केलेले कार्यालयातले काही कागदपत्र उडून जाणे, नेटवरून उडून जाणे, सर्व्हरमधून उडून जाणे अशा विविध प्रकारे होत असल्यामुळे आणि त्याची माहिती इतर यांना मिळत नसल्याने किंवा इव्हन त्यांच्या कार्यालयातल्या पण व्यक्तींना माहिती होत असल्याने त्या योजना पारदर्शकता करण्यासाठी गेलेली असताना त्या योजनेचा त्रास मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना जमीन मोजणी करता होत आहे. बरेचसे मुंबईचे चाकरमानी पूर्वीप्रमाणे 1 दिवसाची सुट्टी काढून यायचे, चलन घेऊन बँकेत भरून एका दिवसात मोजणीचे पैसे येऊन नंतर मोजणी कधी तारीख मिळेल त्यावेळी येत होती. पण आता तेही होत नसल्यामुळे जे बाहेरील ई सेवा केंद्रावाले काही जणांचे
अर्ज ऑनलाईन करण्याकरता 500 रुपयापासून किंवा 1,000पर्यंत, आणि जर ते एकाच वेळी होऊ शकले नाही, दुसऱ्या वेळी गेले की परत 1,000, असे 2,000 काही लोकांनी ह्या दिले. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक श्री निकम यांची मधल्या काळात भेट घेतली आणि त्यांनी मान्य केलं की ही चूक आहे, आणि त्यामुळे जे सर्वसामान्य जनतेची मोजणी करता होणारी लूट थांबवण्याकरता आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की एखादा कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपल्या कार्यालयात बसवा, किंवा सदर हे फॉर्म किंवा मोजणीचे अर्ज करण्याची सेवा सेतूकडे द्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्याचा दर ठरवावा, जेणेकरून जनतेला ते सोयीस्कर होईल. आज जिल्ह्यात सर्वच अधिकाऱ्यांमध्ये, बहुतांशी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ चाललेला आहे. आज कणकवलीच्या प्रांत कार्यालयातून रेग्युलर आणि लोकांना दाखले मिळण्याची सुलभ होते आहे, पण सावंतवाडी कार्यालय मध्ये बरेच अर्ज प्रलंबित राहतात. अर्जापासून, दाखल्यापासून वंचित ठेवण्याचं काम चालू आहे. याबाबत कार्यालयात 127 अर्ज प्रांताच्या काळात प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ते अर्ज पूर्णत्वास नेण्यास सांगितले. कारण सर्वांच्या आता शाळेचे कॉलेज आणि कॉलेजचे ॲडमिशन यामध्ये सर्व पालक वारंवार या कार्यालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी मग आर्थिक मागणी करणारे एजंट निर्माण झालेले आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या प्रशासनावर पालकमंत्री असून दे, खासदार असून दे किंवा आमदार असून दे, यांचं नियंत्रण नसल्यामुळे जिल्ह्यातले अधिकारीच जिल्ह्यातले राजा झालेले आहेत आणि जिल्ह्यातले अधिकारी जे काही करत आहेत ते मनमानी कारभार करत आहेत. कुडाळ प्रांत कार्यालयाकडून त्याकडून होडी मागे आणि डेपो मागे पैसे घेतले जातात आणि चोरट्या वाळू काढायला परवानगी देतात. त्याचप्रमाणे मधल्या काळात आम्ही पडवे माझगाव इको सेन्सिटिव्ह मध्ये जी उत्खनन झाले आणि 1 ते 1,500 डंपर दोडामार्ग तालुक्यातल्या मोरगाव मध्ये विनापरवाना वाहतूक करून, विनापरवाना उत्खनन करून दिवसा डवळ्या जात असताना आणि आम्ही स्वतःहून लेखी आणि तोंडी तहसीलदार प्रांतांना तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष केले. ते दुर्लक्षाच्या मागे लोकांची चर्चा आणि आकडे आल्यानंतर तहसीलदारांनी 5 लाख आणि प्रांतांनी 7 लाख आणि खालच्या अधिकाऱ्यांनी पण त्याच्यात वाटा. हे वाटा घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने अजूनही त्यांच्यावरती पाठपुरावा करून कारवाई करण्याची करत नाही. मायनिंग अधिकारी आहेत तेही फक्त कागदी घोडे नाचवत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेलं आहे, पण ही कारवाई न होण्यामागे आणि इको सेन्सिटिव्ह झोनमधले
अशा प्रकारचं उत्खनन करून वृक्षतोड करून कोणी कारवाईला पुढे येत नाही. यामध्ये कोणतरी मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा हात असू शकतो, कारण त्या भागाचे मंत्री असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, मंत्री किंवा त्या भागाचे आमदार. यामुळे असे अधिकारी ते फावलेले आहे. कारण सदर खाणीच्या तिथे लावलेले बोर्ड आणि बोर्ड बाबत मायनिंग अधिकाऱ्यांना विचारलेले प्रश्न पत्र, त्या पत्रावर मायनिंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही मायनिंगला परवानगी दिलेली नाही आणि कोणतीही अशी प्रकारची कंपनी नाही. आणि त्यावर दोडामाग तलाट्यांनी पण तहसीलदारांनी पण कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणजे यामध्ये प्रांत, दोडामाग कार्यालय, सावंतवाडी कार्यालय आणि तलाठी आणि सर्कल हे याच्यामध्ये गुंतलेले आहे. असल्यामुळेच एवढ्या मोठ्या कोट्यावधी कोट्यावधी लोकखनियाची तस्करी झालेली आहे.